देवेंद्र फडणवीसांनी पवार आदित्य उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यासाठी दबाव आणला। अनिल देशमुखांचा आरोप। मिरजेच्या समित कदम सोबत आरोपांची प्रतिज्ञापत्र पाठवल्याचा पुन्हा दावा। अनिल देशमुखांच्या आरोपांना चित्रा वाघ आणि केशव उपाध्याय यांच्याकडून प्रत्युत्तर। समित कदमचे आदित्य आणि शरद पवारांसोबतचे फोटो ट्विट। सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मातोश्रीवर धडक। उद्धव ठाकरेंची भेट न झाल्यानं मराठा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। पुण्यातल्या पुरावरून राज ठाकरेंची राज्य सरकारवर सडकून टीका। एकाही शहरामध्ये नियोजन नाही, नगरसेवक नसल्यानं जबाबदारी घेणार कोण, राज यांचा सवाल। पुण्यातल्या पूरस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन। पण खलाटे यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा। खलाटे रात्रभर एकता नगरमध्ये पूरस्थिती हाताळत होते अशी माहिती। अमित शहांनी वचन देऊनही आनंदराव अडसुळांना राज्यपाल केलं नाही। मुलगा अभिजित अडसुळांनी व्यक्त केली नाराजी। शहा आणि फडणवीसांमुळे 2 ते 3 वेळा माघार घेतल्याची सलही दाखवली बोलून। नवी मुंबईत भाजपमधील वाद विकोपाला। मंदा म्हात्रेंचा संदीप नायकांवर हल्लाबोल। संदीप नायकांचाही पलटवार। विविध योजनांच्या जाहिरातींवर सरकार 270 कोटी 5 लाख रुपये खर्च करणार। महायुती सरकारचा शासन निर्णय जारी। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी एकत्र होणार। सुप्रीम कोर्टाच्या 4ही गटांना नोटिसा। अदानी अंबानींवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर पुन्हा टीका। अध्यक्षांनी मनाई केल्यावर सभागृहात गदारोळ। अग्निवीर योजनेवरून देखील टीकास्त्र। पंकजा मुंडे आमदार बनल्यावर पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर। बीड शहरामध्ये जंगी स्वागत। राज्यामध्ये लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना सुरू। 5 आवडत्या कंत्राटदारांना मदत निधी दिला जातोय। रस्ते घोटाळ्याचा आरोप करत आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणातल्या आरोपीला अद्याप अटक नाही। दाऊद शेखला पकडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचं पथक कर्नाटकमध्ये। मोबाईल गेमच्या नादी लागून 15 वर्षांच्या मुलाने गमावला जीव। गेममधला टास्क पूर्ण करण्यासाठी 14व्या मजल्यावरनं उडी। पिंपरी चिंचवडच्या किवळे भागातली धक्कादायक घटना। मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे आणि कल्याण दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी। रस्ता 8 पदरी करण्याचं काम सुरू असल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।